नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पांडुरंग अपार्टमेंट सेक्टर 20 नेरूळ पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या अर्चना योगेश सोनवणे या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागात काय घडणार याहीपेक्षा गेले 3 दिवस विभागातली सगळी वाद्य आणून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. नेमकं काय होणार बघूया. भेटूया सोनवणे कुटुंबात. नमस्कार. घ्या उखाणा. सासरची मंडळी आहेत खूप हौशी. हो काय? जादूगर योगेश यांचं नाव घेते होम मिनिस्टर या दिवशी. काय सांगता? म्हणजे हे जादूगार आहे? हो. सगळं जादूने केलं? हो, म्हणजे सगळ्या गोष्टी जादूने करतात का? हो हो हो. हो ना. वा वा, छान छान. द्या ओळख करून सगळ्यांची. हे सासरे, नमस्कार. ह्या सासूबाई, नमस्कार. ही आई, नमस्कार. बाबा मागे, नमस्कार बाबा. ही मोठी जाव, नमस्कार. छोटी जाव, त्या मोठ्या जाव, ह्या ननंद, ही माझी बहीण, ते माझे दाजी मोठे, मोठे दीर आणि मोठे सासरे आणि त्या सासूबाई मोठ्या, नमस्कार. मोठे दीर आणि ते नमस्कार. लहानगे दीर आणि हे 3 नंबर सासरे हो हो. आणि माझ्या मोठ्या सासूबाई नमस्कार. आणि सगळे भाचे. हो, कळलं मला सगळं. खरं तर गर्दी खूप होती, पण कॅमेरे आल्याबरोबर जादूने सगळी लोक गायब झाली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बॉम्बे सेंटर तारदेव येथे. आई घरी कोण कोण? घरी आई, बाबा आणि एक बहीण. तुमच्या घरी? माझ्या घरी आई, वडील, मोठा भाऊ, छोटा भाऊ, वहिनी आणि छोटी जाऊ. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान गेलं आमचं बालपण. आमचं म्हणजे? आमचं म्हणजे माझं खूप छान गेलं बालपण. सॉरी. तुमचं बालपण त्यांना कसं माहिती? आमच्या समोरच राहायचं ना. समोरच राहायची म्हणजे कुठे? तारदेव. ताडदेवमध्ये. तुम्ही दोघे ताडदेवला? हो. आता कळलं मला जादू कुठे झाली ती. तुम्ही काय जादू करता का? हा, मी शोज करतो. कशी जादू झाली आधी सांगा, मग त्यांच्या जादूकडे वळतो. काय नाही, त्यांनी फक्त बहिणीला विचारलं माझ्या काय? की तुझी बहीण माझ्याशी प्रेम करेल का किंवा लग्न करेल का. असं बहिणीला का विचारलं? ती माझ्याशी एकदम क्लोज होती ना, म्हणून मी तिला विचारलं. हे वेगळंच आहे काहीतरी, हो ना? तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात काहीतरी? नाही नाही, मला नाही अंदाज. तुमचा आपला अभ्यासाकडे लक्ष. नाही, एवढाही नव्हता अभ्यास. मग ते जास्त माझ्या बहिणीशीच क्लोज होते. मग काय झालं? त्यांनी बहिणीला विचारलं? हो, बहिणीला मग विचारलं. काय बहिणीची प्रतिक्रिया? बहिणीची प्रतिक्रिया काहीच नव्हती. तिने घरी येऊन सांगितलं मला हा. की योगेश जादूगर असे असं म्हणतात ते करून. तर काही नाही, आम्ही घरी सांगितलं आणि घरच्यांनी दोघांकडून होकार आला लगेचच आणि आमचं लग्न झालं. तुम्ही आई बाबांवर यांच्या जादू केली असेल. पण मला सांगा, जादू जी काही केली याचं शिक्षण घेतलं तुम्ही? हा, माझे वडील आहे जादूगर रमेश कुमार. बरोबर. यांच्या सानिध्याने मी आजपर्यंत एवढा मोठा इथपर्यंत झालेलो अरे आहे. वा. ते पण शोज करायचे आणि त्यांचा मी हातभार लावून आम्ही आजपर्यंत. मला जादू दाखवा आता ही. अं, कशी दाखवाल? काय करा? ओके, इकडे मॅजिक आहे. हा. मी हात चालू करतो, तुमचा हात द्या. हात मीला टच करू, इथे मी ग्लासात ठेवतो आणि बघू शकता माझ्या हा पुरा एम्प्टी ग्लास आहे आणि मी मॅजिकने मी याला मॅजिक कलर करतो. बघू शकतो. आणि दुसरं आपल्याला एक चम्मच आहे, तुम्ही याला फूक मारा. फूक मारली 1 2, याला परत फूक मारा. फूक टच केला डायरेक्ट तुम्ही बघू शकता 1 2, पुरा चेंज झाला. नाही, खूप छान. तुम्ही कितवीत असताना हा विचार तुमच्या मनात आला? 8वी 9वीला असताना म्हणजे मी हिला प्रपोज केला. मी डायरेक्ट? हा, म्हणजे बहिणीकडून मी हिला प्रपोज केलं. असंच आहे. आमचा भरपूर शाळा कॉलेजमध्ये आम्ही एकदम व्यवस्थित झालं
पण त्यानंतर मी एकदम स्वतः करायला लागलो व्यवसाय. पण नंतर मी माझ्या आई वडिलांना विचारलं काय झालं हो नेमकं? मलाही आवडत होते म्हणून मी हो म्हटलं. का? असंच त्यांचा स्वभाव फार छान आहे म्हणून. मग घरच्यांना कळल्यावरती? नाही, घरचेही संपूर्ण फॅमिलीला ओळखत होते माझ्या घरचे. तर आई बाबा म्हटले आपल्याच समोरच आहे सगळे आणि सगळे घरचेही छान आहेत तर आपण देऊया करून. अच्छा, म्हणजे काही विरोध वगैरे झाला? विरोध वगैरे काय काहीच विरोध नाही झाला? झाला. वा 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 वा. खरं ते विरोधाचं असतं ना हो हो, टेन्शन. नाही काहीच तुमच्याकडे नाही झालं. नाही तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी मी स्वतः सांगितलं आई वडिलांना हा. आणि असं असं आहे. तर आई वडिलांना थोडा संशय आलेला माझ्याबद्दल. का? तर मी सारखं मी हिच्या घरी जायचो समोर, अभ्यासाच्या नावाने मी हिच्या घरी जायचो सारखं. हा. तिथे बसायचो. हा. मग मी खोटं खोटं बहिणीशी बोलायचो मी. खोटं खोटं बहिणीशी बोलायची? हा, म्हणजे मी जातोय प्रियाकडे हा. असं असं पेन्सिल आणायला बोला, पेन आणायला बोला, वही आणायला बोला. मग चालूच्या घरी. मग हळूहळू मी हिला भेटायचो तिकडे घरी. पण असं आता सगळं छान आहे. खूप छान आहे. आता बघूया या नंतरच्या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार. सांगा काय, कुठलं वाद्य हेच प्रॅक्टिस केली आहे? नाही आता. चला बघूया. या 3 गाण्यांपैकी एक गाणं तुम्ही ओळखणार ना घरातले? गाणार आणि त्याच्याच बरोबर नाचले तर पूर्ण बक्षीस मिळणार. हा, आमच्या सर्व फॅमिली डान्सरच आहे. आता बघतो ना नाचता. डान्स करा सर्वांनी. द्या बघू. आधी मी बघतो. बघा तुम्ही एकट्याने बघायचं, त्यांना नाही दाखवायचं. रेडी? बोला. थांबा थांबा, परत एकदा. नाही, शेवटची संधी. पुढचं वाजवा ना. परत एकच ओळ वाजवून येणार नाही. गाणं वाजवा. 1 2 3 4 3 2 वेळ संपली. आता सांगा गाणं. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ. बघा आता बरोबर. परत एकदा वाजवा, बघूया ओळखतात का. बरोबर वाजवते मी. कसं होतं? कुठलं होतं गाणं? म्हणा म्हणा म्हणा. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढवून वाढवून हवा संपली. पुढचं गाणं. द्या. म्हणा. हो हो, बरोबर. अभिनंदन. चला, हे 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी मिळवून दिलंय तुम्हाला. हा? आणि आता हे शेवटचं जे गाणं आहे ते कोण वाजवणार दोघांपैकी? तुम्ही. काय कॉन्फिडन्स आहे. त्याने ठरवलंच आहे बायकोला बक्षीस मिळवून द्यायचं. द्या इकडे बघू द्या. थांबा 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 थांबा. तुम्ही म्हणजे तुतारीच घेऊन बसलेले. एक आणि नाचले नाही तुम्ही, त्यामुळे अर्ध बक्षीस दिले. यावेळी नाचा फेमस सॉन्ग. 1 2 3. नाचा नाचा. जोरात तुम्ही म्हणजे सुरूच झाला होता नाचायला. आमच्या घरात डान्सर आहे, ते मोठे डान्सर आहे. त्यांना जागा नव्हती
इतके दाटीवाटीने उभे राहिले होते की हलायला जागा नव्हती. पण ज्याला खांदा हलवता येते खांदा, ज्यांचं कोपर, ज्यांचा हात वर जाईल ते हात, असा वेगवेगळ्या प्रकारचा नाच आता बघायला मिळाला. अभिनंदन. हे बक्षीस सुद्धा तुम्हाला त्यांनी मिळवून दिलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. तिसरंही बक्षीस मिळालं असतं तर बरं झालं असतं. या पुढच्या खेळामध्ये आता 2 जणांची नावं जाहीर करूया. चला आज मीच करतो. बघूया कोणाची नावं येत आहेत या खेळामध्ये. दीपाली सुनील ढवळे, कीर्ती सोनवणे, तुम्ही आता सांगा मला कोण कोण आहेत या. या मोठ्या ननंद आहेत नमस्कार. आणि या मोठ्या जाऊबाई. कधी तुमच्या दोघींपैकी लग्न आधी कोणाचं झालं? माझं झालं किती वर्ष आधी? यांच्यापेक्षा 4 वर्ष. 4 वर्ष आधी या घरात आला. हा, तुमचं माहेर कुठलं? माझं सांताक्रूजचं. सांताक्रूजचं. काय यांचा स्वभाव कसा आहे, काय आहे सांगा. छान आहे, मन मिळावू आहे, हा सगळ्यांना समजून घेते, बरं तुम्ही सांगा या वहिनींच्या स्वभावात कुठला बदल? लवकर चिडते. हो ना. तुमच्यावर कधी रागावलेत? नाही, माझ्यावर नाही. पण पटकन त्या राग मी मोठी आहे ना, रागवून कुठे जाईल. मी मोठी जाऊ बाई. मला पण रागावतात का? त्याने थोडं रागावर कंट्रोल केला तो बरं होईल का? हा, बरं द्या नंदेकडे. तुम्ही कुठे असता? मी पुण्याला असते. पुण्याला. त्या ज्या म्हणाल्या ते बरोबर आहे का? रागावर थोडा कंट्रोल ठेवला पाहिजे का? म्हणजे आम्ही केव्हा तरीच येतो लग्नाला ह्याला असं, त्याच्यामुळे आमच्याशी व्यवस्थितच वागते ती. हो का? म्हणजे माहिती नाही म्हणजे एवढा काय अजून. गंमत आहे बघा. कधीतरी येतात त्यांच्याशी या चांगल्याच वागतात तसं नाही. आणि बाकी सगळ्यांवरती त्या इतक्या छान वाटतात की वर्षातून गणपती आल्यावरच ते येतात. असंच झालं नाही का? हा? पण त्या ज्या जाऊबाई म्हणाल्या की रागावर थोडं कमी नक्कीच करेल. करायला पाहिजे. हो पण करेल. मिस्टरांचं काय म्हणणं आहे? खरंय का होय? हाय खरं आहे. त्याला हो? खूप राग येतो तुला. खूप राग येतो. खूप खूप. मग कसं काय म्हणजे मग काय कशा व्यक्त करतात? मग काय नाही, तिला मग ते आईस्क्रीम देऊन तिला थंड करायचं. आईस्क्रीम देऊन थंड करायला लागतं. तिचा फेवरेट तिला चॉकलेट द्यायचा, हा. मग थंड होऊन जातं. मग घरात बरण्या बिरण्या भरलेल्या आहेत की काय? नाही, फ्रीज मध्ये आईस्क्रीम भरले. सगळे मिळून बोलतायत ना हो तुम्हाला. ना. तुम्ही काळजी करू नका, मी आलोय. मला आज वेगळंच ऐकू येते माझ्याबद्दल. नाही म्हणजे खरं बोलतायत ना हो की खोटं नक्कीच बोलतायत? बदल करेल. नाही नक्की. खरं आहे. खरं आहे. मी रागवते. नाही पण रागावू नका, काही काळजी करू नका. गंमत करतायत त्या सगळ्या जणी. हा त्यांनी मी त्यांना सांगितलं होतं असं बोला म्हणून. हा आणि मग त्या शेवटी सांगणार की आम्ही बोललो ते खोटं बोललो म्हणून. नाही ना, रागवणार नाही मी. नाही ना. तुम्ही सांगा हो, काय यांच्यात खरंच यांनी कुठला बदल केला पाहिजे? ती ऍक्च्युली पार्लरचं तिच्यामध्ये ब्युटिशियनचं खूप म्हणजे हे आहे, तर तिने त्याच्यात तिने करिअर केलं पाहिजे. अरे वा. तिने जे लग्नापासून म्हणजे ते पूर्ण बंदच केलं होतं, ते तिने त्याच्यात आता खूप मोठं करिअर केलं पाहिजे. खूप आवड आहे का त्यांना हा, या गोष्टींची? हो, तिने त्यात पुढे गेलं पाहिजे. थोरल्या जाऊबाई. पण या रागावल्या किंवा ह्यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय हे कळतं कसं? त्याच्याबद्दल ही सांगेल, श्वेता सांगेल. या कोण आहेत? ही लास्ट नंबर जाव. तुमच्यावर बऱ्याचदा वीज कोसळते वाटतं. काय हो सांगा. काय नाही, नॉर्मली मी तर जॉबलाच असते नेहमी. कधीतरी आम्ही तिघी भेटतो, तर तिघी कधीतरी भेटल्यानंतर आम्ही खूप छान असतो, छान राहतो हसून खेळून. त्यामुळे बाजू घेतली. हो कारण काय आहे, मी निघून जाणार आहे 15 मिनिटांनी. नाही नाही, रागवणार नाही कोणावर. पण बघितलं, सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप काय काय बोलायचं आहे. हो ते आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी या पुढच्या खेळामध्ये मला बघायचं या तिघी जणी तुम्हाला बक्षीस मिळवून देणार का? हो देतील? देतील नक्की. नक्की. या घरामध्ये 3 वस्तू आपण लपवून ठेवलेल्या आहेत. मी एक वाक्य वाचणार, एक ओळ वाचणार. त्या वाक्यामध्ये ते ठिकाण दडलेलं आहे. ते कुठलं ते त्यांनी अर्थातच शोधायचं. घरातले सगळे मदत करू शकतात पण आतमध्ये जायचं नाही. तिघांनीही 3ही वस्तू आणून देण्यासाठी वेळ आहे 1 मिनिटाची. पहिली वस्तू आहे चांदीचं नाणं. दुसरी वस्तू आहे जी आम्ही लपवून ठेवलेली आहे चांदीचा कुंकवाचा करंडा. आणि मिस्टर चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन येणार का तेही बघूया. वेळ 1 मिनिटाची आणि पहिलं वाक्य तुमच्यासाठी. साखरेचं खाणार त्याला देव देणार. वेळ सुरू झाली. 1च मिनिटाची वेळ आहे. जेवढ्या लवकर येणार तेवढं पुढच्याना वेळ जास्त मिळणार. 10 सेकंद झाले. सांगायचं. द्या त्यांना. बसा पटकन, बसा तिथे येऊन.
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्त आला. वेळ सुरू झाली. चांदीचा कुंकवाचा करंडा. 40 सेकंद झालेली आहेत. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा. वेळ सुरू झाली. 10 9 8 7 6 5 4 3 2. साऊबाईंनी चांदीचं नाणं आणून दिलं. नणनबाईंनी कुंकवाचा करंडा आणून दिला. अभिनंदन. आणि मिस्टरांच्या धावपळीमुळे वेळेत आणली ही अन्नपूर्णेची मूर्ती. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला. आणि या स्वागताबरोबरच आता सासूबाई आहेत का? द्या माईक द्या सासूबाईंकडे. सासूबाई, सुनेबद्दल सांगा. कुठला बदल केला पाहिजे? थोडा राग थोडा कमी केला पाहिजे. थोडासा थोडा राग येतो. त्याच्यामुळे बरं होईल. म्हणजे राग कमी केला तर खूप अजून आनंदाने त्या राहू आनंदाने शकतात. वगैरे होईल. आई आली आहे. द्या. छान आहे माझी मुलगी. चांगली आहे. हो मस्त आहे. पण लहानपणापासून राग लहानपासून म्हणजे थोडाफार असतोच राग ना. असतो मुलांना. हा. हा. पण लहानपणी चिडायच्या एखादी गोष्ट दिली नाही तर? नाही नाही कधीच नाही. कधीच नाही. कशाबद्दलच आणि नाही. जावयाबद्दल काय म्हणणं? जावया बी छान आहे. मुलासारखं आहे. ताडदेव ताडदेवला समोरासमोर हे सुरू होतं तुम्हाला माहिती होतं? नाही नाही आम्हाला नाही माहिती. त्या आजीकडे राहत होत्या दोघी जणी शाळा शिकायला आणि आम्ही नाना सुपारला राहतो. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही. नंतर नाना सुपाराला हे लोक आले तेव्हा आम्हाला माहिती पडलं. मग काय रिॲक्शन होती तुमची? छान आहे. मग आम्ही विचार केला आणि त्यांच्या मिस्टराला माझ्या सांगितलं असंच आहे काय करायचं. ते बोलले ठीक आहे आपण बघूया. वा. बाबा आले. द्या. जावई मस्त आहे. जावयाबद्दल प्रश्नच नाही. आणि मुलगी माझी पण एक नंबर मुलगी आहे. ही मोठी मुलगी आहे तुमची? हा, 2च मुली, ही एक आणि ती. अच्छा अच्छा. म्हणून एक नंबर. हा. बहिणीकडे द्या. बहीण माझी खूप सुंदर आहे आणि बहीण नाही आहे ती माझी, ती माझा भाऊ आहे. म्हणजे हा, आम्ही दोघीच बहिणी आहोत. एकामेकीला बहिणीसारख्या नाहीत पण भावासारख्या आहोत. आणि आमचे भाऊजी तर एक सुंदर आणि छानच आहेत. काय बोलण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही यांना भाऊ असं का म्हणाला? प्रत्येक क्षणाला दुःखात किंवा सुखात माझी बहीण सर्वात प्रथम आहे माझ्यासाठी, म्हणून माझा भाऊ आहे. म्हणजे आज काय मिस करताय? मी माझ्या आजीला मिस करते. हा. आईच्या आईला. तिने आम्हाला लहानापासून मोठं केलं आणि तिला खूप आवड होती आमचा संसार बघण्याची. पण ती नाही आता इथे आणि ती असती तर खूप आनंदी असते आणि हा क्षण तिने खूप उत्साहाने साजरा केला असता आज. मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार? क्षमा तर सगळ्या सासरच्यांचीच मागेल. का हो? म्हणजे खूप रागवते तर माझ्या रागावर मी कंट्रोल करेल आणि पुन्हा अशी वेळ येणार नाही की म्हणजे मी रागवते किंवा काय असं पुन्हा तुम्हाला बोलण्याची कधी वेळ येणार नाही. म्हणजे जर या बोलण्यात कोणी दुखावलं असेल तर त्या क्षमा क्षमा मागते मी आणि तुम्ही त्यांच्या. उद्यापासून रागावणार नाही हे म्हटल्याबरोबर तुमची जी छोटी जाऊ आहे ना तिचा चेहरा फार खुललाय. ती म्हणजे देवाकडे आज देवच धावून आला अशी भावना आहे. आणि धन्यवाद कोणाला देणार? धन्यवाद तर माझ्या आई बाबांना देईल मी. कारण का त्यांनी माझ्या लग्नाला नकार न देता आणि त्यांनी खूप म्हणजे कष्ट केले आणि खूप मेहनत केली आमच्यावर. तर मी आई बाबांचाच खूप म्हणजे त्यांना खूप धन्यवाद देते. आणि मला खरंच माझे आई वडील मला मी असं समजेल माझं भाग्य आहे ते मला मिळालेत आणि असे आई वडील सगळ्यांना मिळू देत. आणि त्यांनी पटकन होकार दिला आणि आमचं लग्न खूप छान पद्धतीने लावून दिलं. म्हणून असं सासर मिळालं. हो, म्हणून असं सासर मिळालं. तुम्ही क्षमा कोणाची आणि धन्यवाद? क्षमा मी सर्वांची मागतो. माझा पण खूप रागिष्ट स्वभाव आहे. तुमचा पण? हा, थोडाफार. वा वा, जरा बरं जमलं तुमचं. तर मी सर्वांची क्षमा मागतो. माझ्याकडून काय चुकी झाली तर मला माफ करा आणि धन्यवाद यांच्या मानतो. माझं काय मी पुढे व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. मला विचारायचंय की एक गोष्ट अशी की जी वहिनींसाठी भविष्यात करण्याची इच्छा आहे तुमची? तिची भरपूर मोठी इच्छा आहे. एक स्वतःचा आपला एक पार्लर असावा. पार्लर? हा, स्वतः ब्युटी पार्लर असावा. ती स्वप्न तिच्या लवकरात लवकर पूर्ण व्हावं बस. आणि त्यासाठी तुम्ही
खूप- पाठीशी उभे राहणार हा पाठीशी हमेशा उभा राहणार. आणि तुमचं तर हेच स्वप्न आहे. माझं हेच स्वप्न आहे. तुम्हा दोघांच्याही स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना. धन्यवाद धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.